बघा 10 डिसेंबरला मी पत्र दिलं होतं, त्याचं काल मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं की लवकरात लवकर बैठक बोलवली जाईल आणि त्याच्यावर चांगला एक सकारात्मक विचार आपण करू. मुंबईकरांना दिलासा मिळेल, महाराष्ट्रभरात जे गृहनिर्माण सोसायटी आहेत त्यांना देखील दिलासा मिळेल. पण काल आपण पाहतोय की अमित शहाजींनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे त्याच्यावर भाजपने उत्तर देणं, स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, माफी मागणं गरजेचं आहे. कारण आज आपण पाहतो या देशभरात जे संविधान आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला दिलेलं आहे. ते करोडो देशासाठी, आपल्या करोडो जनतेसाठी, आपल्या देशातल्या भगवान आहेतच, देवासारखेच आहेत, देवासारखेच आहेत आणि त्यांचा अपमान हा देश सहन करणार नाही. मला वाटतं पहिली गोष्ट हीच आहे की आज भाजपने याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. केंद्रीय गृह मंत्री ने जो बयान किया है, अमित शाह जी ने जो बयान किया है, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का अपमान जो किया है वो ये देश नहीं सहन करेगा. यही बात है कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जो महामानव है, करोड़ों जनता के लिए भगवान भी है, भगवान ही है, और अगर उनका अपमान कोई करे तो ये देश नहीं सहन करेगा. जिस तरह से गृह मंत्री ऐसा बयान देते हैं, ये भाजपा के मन में जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के प्रति द्वेष है, संविधान के प्रति द्वेष है, इस देश के प्रति द्वेष है, वो जहर आज दिख रहा है. उनके पेट में था वो इतने साल छुपा रहे थे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचा होता. आता प्रश्न आहे की त्यांच्या सोबत, भाजप सोबत जे बसलेले आहेत, जे आमदार असतील किंवा त्यांच्या मित्र पक्षातले असतील, ज्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य नाही, ते काय करतील? राजीनामा देतील का की भाजप माफी मागणार आहे? हे आज कळलं पाहिजे. नितीश कुमारजी काय करणार आहे, चंद्रबाबूजी काय करणार आहेत, हे आज कळलं पाहिजे. नक्कीच आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थेट त्यांनी अपमान केलेला आहे. छगन भुजबळ नाराज आहे, वेगळी भूमिका घेणार आहे. छगन भुजबळ नाराज आहे, वेगळी भूमिका घेणार आहे. पहिली भूमिका भाजपचे आमदार असतील, त्यांच्या मित्र पक्षातले आमदार असतील, ते काय घेणार आहेत? कारण आज जो केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींनी अपमान केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याच्यावर भाजपचे लोक काय भूमिका घेणार आहेत हे देखील दिसून येतं.